काढतोय त्याला. गप्पच गप्पच, चल बच्ची की जान ले रहा है तू. बच्ची नमस्कार मित्रांनो, मी गणेश साळकर फ्रॉम म्युझिशियन गणेश. आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. तर मित्रांनो, आज आहे गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीचा 7वा दिवस. तर आज आपल्याला 7व्या दिवशी आहे, तो म्हणजे शिवशक्तीनगरचा मोरया. तुंगागावमधील सर्वात उंच मूर्ती त्या गणपती बाप्पाचं आज विसर्जन मिरवणुकीचं आपल्याला आज काम आहे आपल्या MB सेनाला. तर आपल्याला आता जायचं आहे आणि आता वाजले आहेत 5:30-6 वाजेपर्यंत खाली पोचायचं आहे आपल्याला. तर इन्स्ट्रुमेंट वगैरे काढायची कामं चालू आहेत. मी मगाशी गेलो होतो साईशला घेऊन, 2 हातगाड्या घेऊन आलो आणि बाहेर आपल्या पार्किंग केली आणि मंगेशची वाट बघत होतो. मंगेश आला आणि मंगेशने सेटअप काढायला पण सुरुवात केली आहे, गाडीवरती लोड करायला सुरुवात केली आहे. तर मी बोललो तोपर्यंत मग मी जाऊन ड्रेस कोड चेंज करून येतो. तर आजसुद्धा 2 रोटोचा सेटअप आहे आणि आपल्याला आपल्या खालच्या तुंगागावमध्ये वाजवायचं आहे. खालच्या तुंगागावमध्ये वाजवायला आपल्याला मजासुद्धा तेवढीच येते, कारण सगळे आपले मित्रपरिवारसुद्धा त्या ठिकाणी भरपूर सारा आहे. तर आता आपल्याला निघायचं आहे. तर मागच्या ऑर्डरला माझा ड्रम फुटला, मधूनच असा तडा गेला एकदम. त्यामुळे मग ड्रम घरी घेऊन आलेला. दादा बोलला मी बनवून ठेवतो. तर रातोरात दादाने ड्रम बनवला आहे. बघा, ब्लॅक स्किन होती आपल्या ड्रमला, आता व्हाईट स्किन लावली आहे. तर असं काहीसं दादाने ड्रम बनवला आहे. ब्लर झालं असेल तर दादाने ड्रम बनवला. आता ड्रमसुद्धा घेऊन जातो तिकडे. आणि मागच्या ऑर्डरसारखंच त्या दिवशीसारखंच आजसुद्धा पावसाने तुफान हजेरी लावली आहे आणि पावसाने बाहेर हजेरी लावल्याबरोबर यांची साफसफाईला सुरुवात. लाद्या घासतात. हां, काढा काकी सांगून काढते, पण ते झाडू मारते मी. ते बघा आपला ट्रस वगैरे तिथे ठेवला आहे. आपण निघूया. बस झालं काकी, झालं. तर चला आपण निघूया, मंगेशला हेल्प करू आणि मग निघायची घाई गडबड करू. आणि आता काही टेन्शन नाही, आता आनंदादा पण आलाय, म्हणजे मंग्यावरती वगैरे सगळ्या पोरांवर जास्त काही लोड नसेल. आनंदादा मॅनेजमेंटचं काम सांभाळेल. तर शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर ब्लॉगला लाईक नक्की करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि कमेंट मित्रांनो करत जावा. मलासुद्धा खूप बरं वाटतं, काही लोकांच्या कमेंट्स येतात की दादा पुढचा ब्लॉग कधी येईल. तर मग तशा कमेंट केल्याने मलासुद्धा अजून आनंद मिळतो. आणि काही लोक अशासुद्धा कमेंट करतात की दादा मलासुद्धा वाजवायला घेऊन चल कधीतरी ऑर्डरला. तर मित्रांनो, जसं इंस्टाग्रामवरती अपडेट येईल त्याप्रमाणे तुम्ही मला भेटत जावा ऑर्डरच्या ठिकाणी. तुम्हाला थोडं का होईना वाजवायला नक्की भेटेल माझ्यासोबत. आणि सगळेजण असे कमेंट करतात की दादा तुझ्याबरोबर वाजवायला घेऊन चल. तर मित्रांनो, नक्की थोडंसं का होईना पण वाजवायला नक्की भेटेल माझ्यासोबत. मी कोण मोठा कलाकार नाही आहे, पण तुम्हाला आवडतं तर नक्की भेटा, आपण नक्की भेटूया. तर चला आता निघूया बाहेर. तर मित्रांनो, आपण निघालो आणि आपल्याला टाटा बाय बाय करू. कोण इला आता बघा, तोंडातला हात काढ, तोंडातला हात काढ. दुसरं हात घालता काय. तर चला, तू येते सकाळी आल्या ये. हात तुला घेणार कोण मग, तरी आहेत ना. असं घेऊ, सोना आला नाही काय बघतं तू, ती कॅमेऱ्यात बघते, तिला काय समजत नाही. धर घे, चल मी जातो, गाड्या काढल्या काय नाही. ऐक, पोरं येतील चावी दे त्यांना. कोण पोरं चावी देऊ? हा, बँजोची पोरं आल्यावर दे. तर चला आपण निघूया. निघालोय, मोठल्या नाचतो. ओ बाय, काय बोलतीये? चल टाटा बाय बाय. तर चला आपण येईपर्यंत MGनी आणि आनंदाने इन्स्ट्रुमेंट सगळे काढून गाडीवर घेतले. ही आत गाडी आपली, आपण चालवायची. मी आणि कोण राहू दे ना, कीबोर्ड कनेक्शन नंतर कर तू रे. नाही चल, तेरा वडापाव दे का की नाही बघितला आज पण. चला आपण आतगाड्या घेऊन जाऊन भेटू. बघा कॅप्टन अमेरिका, मोटू कॅप्टन अमेरिका. तर आपण पोचलोय आपल्या लोकेशनवरती. बॅकग्राऊंडला गाणी चालू आहेत. तर
कॉपीराईट विषय होणार, त्यासाठी गाणी बंद व्हायची वाट बघूया आणि सेटअप करायला घेऊया आणि मग भेटू. हा आवाज काढते ड्रिंग ड्रिंग ड्रिंग. गादी बनवणार आहे तो ना. लॉक मारतायत. लॉक फुल ताकद ना बाहुबली. धीरज पाटील धीरज पाटील ढिंचाक. धीरज पाटील ढिंचाक. तर आपला सेटअप झालाय फायनली रेडी. हा मयूरचा, हा माझा सेटअप. फक्त भोंग्याचं कनेक्शन बाकी आहे, लाईटीचं कनेक्शन बाकी आहे. क्या बांध रहा है इसराम भाई, कब से बांध रहा है. तर भोंगा लाईटीचं सेटअप करेल आणि मग आपण भेटू. मोठू बाय आरती वाजवत होता यार तू पण. तर आपण भेटू थोड्या वेळाने परत. पोरं अजून आली नाहीत. आपलं कीबोर्डचं कनेक्शन पण बाकी आहे. खरे कामगार, हा खरे कामगार. हा भांडखोर आहे. मलाच बोला रे, मलाच बोला. हा तू दिसतो तर तुलाच बोलणार, तुलाच कॅप्चर करणार. हा राहुल राणी गावसून आलाय भाई आज ऑर्डरला. काय आलं भावा, एवढं थंड का पडलाय तू. तर आपलं पण कीबोर्ड कनेक्शन चालू आहे, ते झालं की मग आपण पण वाजवायला घेऊ. थोडा टाइम जाईल, अजून अर्धा तास. तर आपला सेटअप पण डन झालाय, सगळं डन झालंय. फक्त त्यांनी सांगितलं वाजवायला ते आपण वाजवू. ड्रम थोडा नवीन आहे, ड्रमचं साऊंड चेक करतोय. चला आता सगळे झालेत रेडी. गणपती बाप्पाला पण गाडीवर बसवत आहेत आणि मग आपण आता डायरेक्ट वाजवताना भेटू.
नागोबा खूपच विषारी असून मूड मध्ये असल्यावरच नाचतो, नाचा खचकन चालतो चालतो चालतो. नागोबाला चालतो. मित्रांनो 10 वाजताच पोलीस काका आले, मॅटर झालाय. आणि बँजोचा मेन कोण करून कोणाला घेतला रे? कोणालाच नाही घेतला, धीरजला घेतला. बँजोचा मेन माणूस धीरजला बोलले तुला उचलणार आणि घेऊन जाणार. पागल झालाय का? बंद करायला लावलाय. पुढे बघू काय विषय होतोय. याला लपवला आम्ही, आनंद दादाला आम्ही लपवला. नाश्ता करूया या तोपर्यंत. काय मयूर? वडापाव वो कभी छुटता नहीं ना. ताजा वडापाव आ जाओ तुम भी आओ. धीरज लफडे करतोय. नाश्ता टाइम काय आलं? तेरा भाई मंडळाचा माणूस तो बघ. हे धीरज इधर आ, इकडे ये. गुलालाने भांडतोय, खेळतोय लहान पोरांसारखा. मित्रांनो आपला छोटासा फॅन फॉलोअर भेटलाय. आपला यूट्यूब आणि इंस्टाग्रामचा फॅमिली मेंबर आहे. तर भावाला भेटून खूप बरं वाटलं. समजेल तुला. तर अजून एक आपला सबस्क्रायबर फॅन फॉलोअर आहे. तर भावाला भेटून खूप चांगलं वाटलं. तुझं नाव काय? अंश. भावाला भेटून खूप छान वाटलं. थँक्यू. एक अजून काय करा नाही वाजवायचं आपलं. पोरं सगळी
इंस्ट्रुमेंट सोडून उभे आहेत. पोलीस काका बोलले गणूला नेणार. गणू गणू काय बोलला तू त्यांना काय बोलत होता? गणू काय बोलतो माहितीये का त्यांना? बोलतो की हो काका असं नका करू, आम्हाला मंडळाने पैसे दिलेत, आम्ही नाही वाजवलं ना तर मग ते मंडळ आम्हाला बोलेल हो, तुम्ही मंडळाला बोला. बाई आता मान आलो. इकडे सगळ्यांची मीटिंग चालू आहे आणि साहेब इकडे झोपतायत, आडवे तिडवे झोपतायत. काय काय झोपायला आलाय? झोप मस्त पैकी. भावाला टेबल भेटला इथे, लादीवर झोपा काढतोय. त्याला फॅन फॉलोअर भेटलाय, आपल्या युट्यूबचा आणि इंस्टाग्रामचा फॅमिली मेंबर आहे. भावाला भेटून खूप छान. बारकी बारकी पोरं नुसते धावतायत, नुसते धावतायत. वाटाण्याचा गोलदाना रजे उडवू नको. पागल झालाय का? गाडी पडा दे, पोटावर पडेल, पोटावर. अंड्या यार, तुला फक्त त्याला हात लावायचं सोडून तू गाड्या बिड्यावर ओढून काढतोय यार त्याला. गप्पस गप्पस, चल बच्ची की जान ले रहा है तू, बच्चे की जान ले रहा है. त्याच्या वजनाने गाडी पडलेली आहे, मी नाही पाडली. अरे बापरे, चोरी हो जाएगा ये, चोरी. गाना जी मोबाईल छोड़ के घूम रहा है. चला चला, बिना वाजवता असं चला. गजाननाची आवड मोठी, गजानना गजानना पार्वती गजानना, गजानना गजानना, पार्वती नंदन गजानना, गजानना गजानना, पार्वती नंदन गजानना, गजानना गजानना, पार्वती नंदन. आपटला तो. अरे गजानना नाही बनवलेला. नंदन गजानना, गजानना गजानना, पार्वती नंदन गजानना. अरे गजाननाची आवड मोठी, धावत आलो आम्ही. गजाननाची आवड मोठी. पूर्ण पॅकअप झाला मित्रांनो. पटापट सेटअप पण काढावा लागलाय, कारण पोलीस येऊन डायरेक्ट आपल्या इन्स्ट्रुमेंटला हात टाकत होते. फुल फायनल पॅकअप. आता गाडीवरून उतरूया आणि पॅकअप करून झाल्यावरच भेटू. आरामात उचलाय गाडी. तर आपला इथे पॅकअप चालू आहे आणि हा बघा अरे एकच बॉटल मध्ये भरतोय. भर तू भर, घरी घेऊन जा. घरी घेऊन जा घरी. आणि मस्त पैकी उडाव. हा काय कोणावर उडव ना? बंटी. हा बंटी आणि कोण? समर्थ. हा दोघांवर उडव मस्त पैकी. ह्याच्या आतमध्ये ना एक बॉम्ब टाक, मग ते असं उडणार ढापकन. हा काय ते मत मर रडेल. हे त्याच्यात गुलाल आयशी. उडवू नका. मार मार मार. संभाल घे. इन्स्ट्रुमेंट सगळे काढून झाले आहेत, सगळ्यांचा रेस चालू आहे.
इसको देखो गुलाबाने याला कसा सजवलाय बघा. ते नाही ते स्वतःचेच आहेत. स्वतःचीच मस्ती. स्वतःचीच मस्ती आहे. तू जर उडवलं ना तुझ्या मित्रांवर ते लोक पण. त्याही उडवला माझ्या. हा तू सिद्धा कर. पहिला त्याही उडवला मी त्यांच्यावर उडव परत ते उडवला. कसला रंगवलाय भारी ले. हा कोल्हा आला. कोल्हा कोल्हा हा कोल्हा हा पाटील कोल्हा. पाटील कोल्हा. हॅलो मयूर आज गाडीची चावी दे ना बाबा. तर मित्रांनो आपण घरी आलोय. सेटअप ठेवतायत आणि घरामध्ये एक साईडला एकदम असं कोपच्यात बसलोय कारण अतरून घातलंय. तर आता घरी आलोय. आजची ऑर्डर खूप छान वाजली. खूप ते लोक पण मजा आली. आणि त्यानंतर मी संबळ दाखवायला गेलेलो कारण तिथे राहुल राणीम आणि दादा माझा भाऊ दोघं जण संबळ वाजवत होते ताशा आणि थापडलवर. एवढा भारी वाटत होतं ना ऐकायला. पण मी तिथे पोहोचेपर्यंत बंद केलं. मग मी परत माझा सेटअप रोटोचा काढायला आलो आणि तोपर्यंत त्या लोकांनी थोड्या वेळाने परत संबळ वाजवायला लागला. फुल पट्टे टीप त्यांनी पण उडवली आहे. त्यांच्या अंगावरती दोघांवरतीच 1800 रुपयाची टीप उडाली. दोघं पण फुल मजा करून आले. बाकी आम्ही सगळे सेटअप काढत होतो आणि आता फायनली आपण आपल्या घरी आलोय. ट्रॅफिक जाम झालेलं. आता वाजलेत बघा 1 वाजला 1. कारण की आपल्या सुभेदारच्या इथे दुकानाच्या इथे तिथे ट्रॅफिक झालेलं. त्यामुळे दोन्ही गाड्या हातगाड्या तिथेच साईडला लावून थांबून राहिलेलो कारण 2-2 टेम्पो अडकलेले. तर ते सुटल्यानंतर आम्ही आता फायनली पुढे आलो आणि मी बोललो आधी मोबाईल चार्जिंगला लावतो मग सेटअप भरायला जातो. तर पोरं काढतायत त्यांना हेल्प करायला जातो. तर आता आपण ब्लॉग इथेच एंड करूया. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. टाटा बाय बाय टेक केअर. ओम साईराम.